विशाल विष्णुपंत माने हे आपल्या कुटुंबियांसमवेत उत्तरेश्वर पेठेतील मंडप बोळ परिसरात राहत होते। गेली 5 वर्ष गंगावेश इथल्या कोल्हापूर अर्बन बँकेत ते चालक म्हणून नोकरी करत होते। आज पहाटे विशाल माने यांना झोपेतच हृदयविकाराचा धक्का बसल्यानं त्यांचा मृत्यू झाला। यानंतर माने यांच्या नातेवाईकांनी विशाल माने यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिकेतून सीपीआर इथं आणला। यावेळी माने यांचे नातेवाईक आणि मित्रपरिवारानं सीपीआर इथं मोठी गर्दी केली होती। बँक प्रशासन आणि काही संचालकांकडून मयत विशाल यांच्यावर दबाव होता। माने यांना प्रशासनाकडून वारंवार नाहक त्रास दिला जात होता, त्यामुळे गेली काही दिवस ते तणावाखाली होते। यातूनच त्यांना हृदयविकाराचा धक्का बसल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला। कुटुंबियांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत सीपीआर इथं शवविच्छेदन गृहाबाहेर ठाण मांडून बँक प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली। आज सकाळी आमचे शेजारी आणि आमचे मित्र विशाल विष्णुपंत माने यांचा आज हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला। तर ते कोल्हापूर अर्बन बँक येथे नोकरीस होते। त्या ठिकाणी त्यांना इतर त्यांचे अधिकारी असतील किंवा इतर संचालक म्हणजे बाकीची डायरेक्टर बॉडी असेल त्यांना खूप त्रास होत होता। त्याचं त्यांनी बरेच गेली 1 वर्ष 2 वर्ष टेन्शन घेतलेलं आणि त्यामुळे आज त्यांना हृदयविकाराचा झटका आलेला आहे। तरी याबाबत जी काही योग्य असेल ती कारवाई प्रशासनानं द्यायची दखल घेऊन, इथं पोलीस प्रशासन पण आहे, आम्ही त्यांना पण विनंती केली आहे, पोलिसांनी जी दखल घेऊन आमच्या तक्रारीची त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी। यावेळी लक्ष्मीपुरीचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार हे घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। मात्र माने यांचे नातेवाईक आणि मित्रपरिवार यांनी मयत माने यांच्या कुटुंबियांची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित करत पोलिसांसमोर संताप व्यक्त केला। अखेरीस पोलिसांनी मध्यस्थी करत माने यांचे कुटुंबीय तसंच माजी नगरसेवक प्रकाश गवंडी या सर्वांची गंगावेश इथल्या अर्बन बँक प्रशासनासोबत भेट घालून चर्चा घडवून आणली। यावेळी बँकेच्या दारात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। माने यांच्या कुटुंबियांवर अन्याय होणार नाही अशी ग्वाही बँक प्रशासनाकडून देण्यात आली। यानंतर दुपारी मयत माने यांच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानं तणाव निवळला।